प्रत्येक माणसाला पुण्य कमवण्याची इच्छा आहे, जीवनामध्ये सुखी होण्याची इच्छा आहे. अशा प्रकारच्या लोकांना हे साध्य करण्याची संधी आलेली आहे. ती संधी म्हणजे अधिक मास होय. कारण अधिक महिन्यात जितके तुम्ही पुण्य कराल तितकी सुखाची प्राप्ती होत असतं. हा अधिक महिना 17 मे ते 15 जून 2026 या काळामध्ये आलेला आहे. आता कोणती कर्म या महिन्यामध्ये करावयाची आहेत की जेणेकरून माणसाला आणि पुण्य प्राप्त होईल व जास्तीत जास्त जीवन सुखी होईल. या महिन्यामध्ये नित्यनैमित्तिक कर्म करावयाचे आहे, म्हणजे रोजचीच धार्मिक कृत्य करावयाचे आहे. अधिक महिन्यात 33 या संख्येला आणि महत्त्व अशा प्रकारचा आहे. तसेच दान, धर्म, पूजा इत्यादी गोष्टी या महिन्यामध्ये केल्यानं पुष्कळसं पुण्य प्राप्त होतं. अधिक मासाच्या ग्रंथात असं सांगितलं आहे की या महिन्यात केलेल्या दानाचे अधिक फळ मिळते. या महिन्यामध्ये 33 या संख्येला फार महत्त्व आहे. तर कालमापनामध्ये कशासाठी महत्त्व आहे, तर कालमापनामध्ये 32 महिने काही दिवस म्हणजे एकूण संख्या 33 होतं आणि म्हणून या महिन्यामध्ये 33 या संख्येला महत्त्व आहे. तसंच या महिन्याच्या 33 देवता आहेत म्हणून या महिन्यामध्ये 33 या संख्येला महत्त्व आहे. मग कोणत्या गोष्टी करायच्या आहेत हे आपल्या धार्मिक ग्रंथात सांगितलेलं आहे. तर 33 सवाष्णीला तुम्ही या महिन्यामध्ये आणि भोजन घालू शकता किंवा 33 अनाथ अशा प्रकारचे बालकं असतील, विद्यार्थी असतील त्यांना आणि आपण मदत करू शकतो. दान देताना देश, काल आणि पात्र या तिन्ही गोष्टीचा विचार करून माणसानं दान द्यावं की जेणेकरून या दानाचा सदुपयोग आणि होईल. जसं एखाद्याला भूक नसेल आणि त्याला जर आपण बळच जीव घातलं तर त्याचा उपयोग होत नाही, कारण तो त्यासाठी पात्र होत नाही. म्हणून गरजू ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तीलाच दान द्यावं. काल म्हणजे कोणत्या वेळेला दान द्यावं हे महत्त्वाचं आहे. जसं संध्याकाळच्या वेळेला दान दिलं तर ते राक्षसाला जातं. म्हणून दान देताना जो काळ आहे तो काळसुद्धा अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा आहे. सुवर्णदान, अन्नदान आहे, गोदान आहे, आपण वस्तुदान देऊ शकता, वस्त्रदान देऊ शकता. अशा प्रकारची यथाशक्ती जी आपल्याला परवडतील अशा प्रकारची दानं देश, काल आणि त्या व्यक्तीची पात्रता पाहून त्यांना दान करावं. जावयाला या महिन्यामध्ये विशेष अशा प्रकारचं महत्त्व आहे, कारण जावई हा विष्णू स्वरूप मानलेला आहे. या महिन्यामध्ये जावयाचे चौरंगावर बसून आणि पूजन करावं, त्याला गंध लावावं, अक्षरा व्हाव्यात आणि जावयाला ताटामध्ये 33 अनारसे किंवा 33 बत्ताशे अशा सच्छिद्र वस्तू आणि त्याला पूजन करून दान द्यावं. तसंच जावयाला वस्त्रदान द्यावं, अन्नदान द्यावं, सुवर्णदान द्यावं की जावई हा विष्णू स्वरूप असल्यामुळं त्याला दिलेल्या दानाचं अधिक अशा प्रकारचं आपल्याला आणि पुण्य प्राप्त होतं. या महिन्यामध्ये तीर्थस्नान करावं, या महिन्यामध्ये महिनाभर उपोषण करावं, आयाचित्त व्रत करावं, नक्तभोजन करावं, महिनाभर एकभुक्त राहावं, महिनाभर तांबूल दान द्यावं, देवापुढे महिनाभर अखंड नंदादीप लावावा. ज्याला शक्य आहे त्यानं गंगा स्नान करावं किंवा ज्याच्याजवळ कुठली अशा प्रकारची सुविधा नसेल त्यानं महिनाभर मौनानं भोजन करावं. दान, धर्म, पूजन, भजन, कीर्तन इत्यादी कर्म आणि भगवान विष्णूला जी आवडती अशा प्रकारची आहेत ही कर्म करावीत. भगवद्गीता वाचन करावं, अभिषेक करावा. पूर्ण महिन्यामध्ये एखादा का होईना पण सत्यनारायण घालावा, बाळगोपाळाला जीव घालावं. शक्य होईल तेवढं अन्नदान आणि आपल्या हातानं करावं. विष्णूच्या प्रत्यर्थ सर्व गोष्टी कराव्यात, उपासना करावी. पूर्ण महिनाभर सात्विक अशा प्रकारचं भोजन घ्यावं. काया, वाचा आणि मनानं हा महिना शुद्ध राहण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येकाला सुखी होण्याची इच्छा असते, सुखी होण्यासाठी प्रत्येकाची धडपड असते. त्यामुळे आपण ईश्वराला शरण जाऊन त्याची कृपा प्राप्त करून घ्यावी. ज्यांना अधिक मासात धार्मिक कृत्य करावयाचे आहेत त्यांना हा व्हिडिओ अवश्य पाठवा आणि तो सर्वांपर्यंत पोहोचवावा. जय श्रीराम.